मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी शिवराम आर्य यांची भेट घेतली आहे। शिवराम आर्य यांच्या मुलीच्या वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची गरज होती। याची दखल घेत त्यांच्या मुलीच्या उपचारासाठी लागणारा 2 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्यात आला होता। दरम्यान उपचारानंतर अश्विनीची आणि शिवराम यांच्या कुटुंबियांची विचारपूस करण्यासाठी वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे हे पोहोचले। यावेळी त्यांनी आस्तेवाईकपणे कुटुंबियांची विचारपूस केली। काही दिवसांपूर्वी शिवराम यांनी मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता। एक क्षणही न दवडता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश दिले की तात्काळ सोपस्कार कागदोपत्रे वगैरे जे काय असतात ते नंतर करा, पण तात्काळ या बाळाचे प्राण वाचले पाहिजे, त्याची शस्त्रक्रिया पैशाअभावी थांबू नये, याच्यासाठी जी जी काही आवश्यक कार्यवाही आहे ती करा। त्यानंतर आपल्याला सगळ्यांना सांगायला मला आनंद होतोय की अवघ्या 24 तासामध्ये या अश्विनीवर ज्या रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया पार पडत होती त्या रुग्णालयामध्ये रक्षा हॉस्पिटलमध्ये आपण 2 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गेल्याच आठवड्यामध्ये वितरित केलेले आहेत आणि त्यामुळे अश्विनीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे आणि निर्विघ्नपणे त्या ठिकाणी पार पडली आहे। पैशाअभावी शस्त्रक्रिया थांबली नाहीये।